नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. त्या ताईंना साक्षात स्वामी भेटले होते आणि त्यांना म्हणजे कसं असतं की त्या टायमिंगला त्यांना ओळखायला नाही आलं की खरंच स्वामी मुलाच्या रूपामध्ये येऊन आपले म्हणजे मी आयुष्य संपवायला निघालेली होती आणि मला म्हणजे त्यांना असं समजलं होतं की ही आता सुसाईड करणार आहे, पूर्ण आयुष्य संपवून टाकणार आहे. तर त्याआधीच मला सावध करायला मुलाच्या रूपामध्ये स्वामी आले आणि त्यांनी मला सावध केलं. तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे. खरंच मी खूप त्या मुलाला नंतर शोधलं पण तो सापडला नाही. असाच काही या ताईंचा अनुभव आहे. तो तुम्ही शेवटपर्यंत ऐका. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात की मी जेव्हा स्वामी सेवेत नव्हते, मला स्वामी सेवा काय आहे काहीच माहिती नव्हतं. मी खूप दिवसापासून फक्त निस्वार्थीपणे स्वामींची सेवा करायची. म्हणजे काय, तर मी जेव्हा 7वी-8वी मध्ये होते तेव्हा पण मला स्वामी समर्थ का असं आमच्या घरामध्ये पहिल्यापासून कधीतरी मंदिरात जाणं येणं हे चालूच होतं. पण अशी विशिष्ट काही सेवा करावी लागते किंवा असे पारायण वगैरे वाचावं लागतात असं काही माहित नव्हतं. त्याच्यानंतर 11वी-12वी मध्ये मी पूर्ण जे आपले रजिस्टर असतात शाळेमधले ते पूर्ण फुल भरून मी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा पूर्ण जप आहे तो मी पूर्ण त्या रजिस्टरवर लिहून काढायचे, वह्यांवर लिहून काढायचे. पण त्यावेळेस काही असं काहीच न मागता, म्हणजे स्वामींकडे काहीच न मागता तो म्हणजे मी असं स्वामींकडे काहीच मागायचे नाही की स्वामी मला हे द्या, स्वामी मला ते द्या. पण असंच मी स्वामींचं नामस्मरण लिहून काढायचे. आणि मग त्याच्यानंतर बऱ्याच वर्षानंतर 2011 मध्ये तर ताईंसोबत असं काही घडलं की ताई खूप म्हणजे त्यांच्या आयुष्याला कंटाळलेल्या होत्या. खूप म्हणजे की त्यांना समजत नव्हतं काय करावं काय नाही. त्यांचं लग्न झालं, तिथून पुढे प्रॉब्लेम सुरू झाले आणि प्रॉब्लेम सुरू झाल्याच्या नंतर त्यांचं म्हणजे मन खच्चीकरण झालं होतं. त्यांचे काही वैयक्तिक प्रश्न होते, त्याच्यामुळे त्यांचं मन खच्चीकरण झालं आणि त्याच्यातून त्यांना नेमकं काय करावं किंवा कसं ह्यातून बाहेर यावं काहीच कळत नव्हतं. आणि मग त्या असंच रेल्वे स्टेशनवर एकदा गेल्या आणि जाता जाता त्यांना त्या रेल्वे स्टेशनवर एक मुलगा भेटला. तो मुलगा असा होता की एका हाताने तो पूर्ण म्हणजे कोपऱ्याच्या आपला कोपरा जो असतो तो कोपराच्या खाली त्याला हातच नव्हता. डाव्या हाताला त्याला कोपराच्या खाली हातच नव्हता. त्याच्या आणि उजव्या हातामध्ये तो एक टोपली घेऊन त्याचं उदरनिर्वाहासाठी म्हणजे पोटासाठी तो विकत होता. तर त्यांनी ताईंना आवाज दिला आणि ताईंना म्हटलं की ताई मला थोडंसं पुढे जाऊन पुढे सोडता का? मला तिथे विक्री करायची आहे. म्हणजे मी जे विकायला आणलेलं आहे ते मला विकायचं आहे म्हणून. तर ताई बोलल्या की हो सोडते म्हणून. तर त्यांना सोडते अशा बोलल्या. त्या मुलाला खूप आनंद झाला. पण तेवढ्यामध्ये म्हणजे सोडायच्या अगोदर ताईंकडे गाडी होती. त्याच्यामुळे त्या मुलाने त्यांना सांगितलं की तुम्ही मला सोडता का म्हणून. पण तेवढ्यामध्ये सोडेपर्यंत गाडीवर ताईंनी त्याला विचारलं की तुझं नाव काय रे? तू कुठे राहतो? आणि म्हणजे तुझे आई वडील कुठे असतात? काय? अशी बरीचशी चौकशी केली. त्या मुलाने सांगितलं की मावशी मला कोणीच नाहीये. मी एकटा आहे. मी जेव्हा एकदम छोटा होतो तेव्हा मला तिथे आमच्या शेजारी म्हणजे मी समोरच एक स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे. तिथे खूप लहान असताना मला तिथे टाकलं होतं आणि त्या पंडितांनी मला वाढवलेलं आहे. आजपर्यंत तेच मला बघतात म्हणून असं सांगितलं. आणि ताईंना खूप वाईट वाटलं. ताईंच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी येत होतं. तर तो म्हणला माझ्यासाठी कोणीच नाहीये. आई वडील कोणी नाहीये. लहानपणापासून मला त्या पंडितांनी सांभाळलेलं आहे म्हणून. तर ताईंचा विश्वास बसेना त्याच्या बोलण्यावरती. ताई बोलल्या की तू खरंच बोलतोय का? तू खोटं बोलत नाहीयेस ना? तो म्हणला मी कधीच खोटं बोलत नाही. तर ताई बोलल्या की तुझ्या पायात चप्पल पण नाहीये रे. मग ताईंनी चप्पल घ्यायला दुकानात नेलं. त्याला चप्पल दिली आणि तो म्हणला की मला खूप भूक लागलीये म्हणून. भूक लागलीये म्हटलं तर त्याला खायला पण दिलं ताईंनी. आता
खायला पण पैसे दिले, मग खायला घेऊन दिलं. आणि ताई बोलले की आता तुला जर दुसरीकडे कुठे विक्री करायची असेल तर त्याच्यासाठी मी पैसे पण देते. तर तो बोलला की म्हणजे ताईंचं म्हणणं असं होतं की ह्याला जर पैसे दिले तर हा दुसरंच काही पण करेल, उडवेल. म्हणून ताईने खायला दिले, चप्पल घेऊन दिली आणि खर्चेसाठी पैसे दिले. तर ताई त्याला बोलल्या की मी तुला खूप चांगल्या ठिकाणी आश्रमात ठेवते, तू तिथे राहा, अनाथ आश्रमामध्ये. तर तो बोलला की मला अनाथ आश्रमामध्ये राहायची गरज नाहीये, म्हणजे तिथे काही एवढंच व्यवस्थित नसतं. तुम्ही मला काही विचारा, मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देईल म्हणून. अगदी जशी शाळेतली मुलं उत्तरं देतात, त्यांना ABCD 1, 2, 3 सगळं काही येतं, तसं मला तुम्ही काही विचारा, सगळं काही मी तुम्हाला त्याची उत्तरं देईन. पण मला माहिती नाही मी कितवीत आहे ते, पण मला सगळं येतं. असं बोलल्याबरोबर त्या ताई खूप आश्चर्यचकित झाल्या. तर त्यांनी सांगितलं की तू जिथे राहतोस त्या पंडिताचा नंबर दे बरं. त्या ताईने नंबर लावला, नंबर घेतला आणि नंबर डायल केला. त्याच्यानंतर त्याच्यानंतर तो मुलगा तिथून म्हणजे त्या ताई बोलल्या की चल आता मी तुला सोडते त्या पंडिताकडे आणि मी जाते म्हणून. तर तो मुलगा बोलला की ताई मग तुम्ही नामस्मरण सोड. म्हणजे त्या ताईंनी म्हटलं की तुला जर भूक लागली तर तू काय करतोस रे? आता तर मी ह्या टायमिंगला ठीक आहे मी तुला खायला दिलं, पण नंतर तू भूक लागला तर काय करतोस? असं इकडं-तिकडं तो बोलतो की जे आणून देतात ते मी खातो. जे लोकं आणून देतात ते मी खातो. आणि एका वेळेला तर असं होऊन जातं, मी स्वामींचं जर नामस्मरण करत राहिलो ना, तर माझी भूक सुद्धा पळून जाते. मला भूक सुद्धा लागत नाही. तर हे ऐकून खरंच माझ्या अंगावरती काटा येत होता. तो सगळं काही स्वामींबद्दल बोलत होता. स्वामींचं नामस्मरण, स्वामींचं हे सगळं स्वामी, स्वामी, स्वामी म्हणजे त्याला असं वाटत होतं, की म्हणजे त्याच्या बोलण्यातून असं दिसून येत होतं, की खरंच स्वामींची लीला किती अगाध आहे. आणि ताईंचा विश्वासच बसेना, की हा सगळं स्वामींविषयी बोलतोय. स्वामींचं नामस्मरण केल्यावरती माझी भूक जातीये आणि सगळं मनाला सुद्धा खूप प्रसन्न वाटतं आणि मला कधी एकटं वाटलंच नाही. कारण स्वामी माझ्या अंतरात्म्यात आहेत आणि स्वामींचं मला काय वाटलं, की मी स्वामींचं नामस्मरण करतो. असं म्हणल्याबरोबर त्या ताईंना खूप आश्चर्य वाटलं आणि त्याच्यानंतर ताई बोलल्या, की आता तुला मी पंडिताकडे सोडते, तू मंदिरामध्ये पंडिताकडे सोडते आणि तू जा तिथे, मी जाते माझ्या कामाला. तर तो गेला आणि म्हणजे त्याला जाताना अशा बोलल्या ताई, की आता माझ्या मुलाचा बर्थडे आलेला आहे. त्या बर्थडेला मी तुला फोन करते म्हणून. तू बर्थडेला नक्की ये. तर तो बोलला, की "हो ताई, येतो मी. बर्थडेला येतो. तुम्ही फोन करा फक्त आमच्या पंडितांना." तर त्यांचा तिथे निरोप झाला. तो गेला त्याच्या कामाला, ताई गेल्या त्यांच्या कामाला आणि ताई घरी आल्यावरती त्यांना समजलं, की म्हणजे ज्या दिवशी बर्थडे होता त्यांच्या मुलाचा, त्या दिवशी त्यांनी त्या पंडितांना फोन करण्याचं ठरवलं. कारण का तर तो मुलगा त्यांच्या मुलाच्या बर्थडेला यावा त्याच्यासाठी, त्याला आमंत्रण देण्यासाठी. तर त्यांनी डायल केला तर तो नंबरच अस्तित्वात नाही असं सांगितलं. त्या ताईंनी खूप शोधलं. जिथे त्यांना रेल्वे स्टेशनवरती तो मुलगा मिळाला होता, तिथे त्या गेल्या. पण तिथेही त्यांना तो मुलगा मिळाला नाही. तिथे जवळपास स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र होतं. तिथे त्या गेल्या. तिथे विचारलं, तिथे पंडित होते. त्यांना विचारलं, की इथे कुणी आयुष नावाचा मुलगा आहे का म्हणून? तर त्यांनी बोललं, की इथे मी खूप दिवसापासून स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतोय, पण इथं आयुष नावाचा कोणताही एक मुलगा आलेला नाही आणि आत्ता पण नाहीये म्हणून. तर त्या ताई खूप आश्चर्यचकित झाल्या. की हा तर खूप सांगत होता, की स्वामी समर्थ केंद्रामध्ये जे पंडित आहेत त्यांनीच मला वाढवलेलं, त्यांनीच मला सांभाळलं आजपर्यंत. तर मग तो मुलगा कोण असेल? कोण असेल तो मुलगा? तर ताई खरंच स्वतःच्या मनाला त्यांनी खूप पश्चाताप केला. खूप पश्चाताप वाटला त्यांना, की मी त्या मुलाला जाऊ दिलं नसतं तर बरं झालं असतं. कारण साक्षात ते स्वामी समर्थ महाराजच होते. मुलाच्या रूपामध्ये येऊन स्वामी समर्थ महाराजांनीच ताईंना सावध केलं होतं, की तू स्वामींचं नामस्मरण कर. पण असे आत्महत्येचे विचार किंवा आयुष्य संपवण्याचे विचार करू नकोस. कारण एवढी शक्ती स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी उभा असताना सुद्धा तू जर एवढी काळजी करतेस, तर तुझ्या आयुष्याला काय अर्थ आहे? याचा अर्थ असा, की तुझा स्वामींवरती विश्वास नाही आहे. तर
असं करू नकोस हे सावध करण्यासाठी त्या मुलाच्या रूपामध्ये स्वामी समर्थ महाराज आले होते आणि त्यांनीच ताईला सावध केलं होतं आणि त्या संकटापासून वाचवलेलं होतं. ताई स्वतःला इतक्या भाग्यवान समजतात की म्हणजे त्याच्यानंतर ताई म्हटलं की मी 10 वर्षांनी अक्कलकोटला गेले आणि त्याच्यानंतर म्हणजे जसं अगदी स्वामी चरित्र सारामृताचं अध्याय होता ना, अगदी तसंच माझ्या बाबतीमध्ये घडत होतं. 19वा अध्याय होता ना, अगदी तसंच माझ्या बाबतीमध्ये घडत होतं. मी जिथे अक्कलकोटला 10 वर्षानंतर गेली होती त्या मंदिरामध्ये त्यांना नृसिंह म्हणजे नेहमी त्या मंदिरामध्ये जायच्या. पण त्या दिवशी त्यांना नेमकं नृसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती दिसली आणि ती इतकी भव्य दिव्य आणि हसरी मूर्ती होती ना, की ते बघून ताईंना खूप आश्चर्य वाटलं आणि अंगावरती काटा आला. तर त्या ताई म्हणतात की नृसिंह सरस्वती महाराजांच्या रूपात येऊन स्वामींनीच मला दर्शन दिलं. कारण स्वामी समर्थ महाराज म्हणजेच हा दत्तांचा अवतार आहेत. दत्तांचा अवतार म्हणजेच नृसिंह सरस्वती महाराजांचा. नृसिंह सरस्वती, दत्त महाराज, स्वामी समर्थ महाराज हे सगळे एकच आहेत. स्वामी समर्थ महाराज म्हणजे सगळ्यांचं रूप आहेत ते. तर त्या ताईंना खूप आश्चर्य वाटलं आणि हा ताईंचा खरंच खूप मोठा अनुभव होता की नृसिंह सरस्वती महाराजांच्या रूपामध्ये येऊन स्वामींनी मला दर्शन दिलं. त्या मुलाच्या रूपात येऊन स्वामींनी मला सावध केलं. म्हणजे स्वामींची लीला किती अगाध आहे. स्वामी आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी रूपात येऊन सावध करत असतात. फक्त ती ओळखण्याची ताकद म्हणा, सामर्थ्य म्हणा आपल्यामध्ये असलं पाहिजे. कारण ते सामर्थ्य जर आपल्यामध्ये असेल तरच आपण कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकतो आणि चांगल्या मार्गावरती जगू शकतो. जर आपल्याला ते संकेत ओळखता आले नाहीत किंवा तेवढं सामर्थ्य जर आपल्यामध्ये नसेल तर नक्कीच आपण वाईट मार्गाला जाऊ. आपल्या हातून काहीतरी चुका होणारच. कारण स्वामींचा चांगला जो संकेत आहे किंवा चांगला जो मार्ग आहे तो फक्त आणि फक्त बुद्धिवान लोकांनाच कळू शकतो. किंवा हे जे संकेत देतात स्वामी कोणाच्या ना कोणाच्या तर रूपात येऊन आपल्याला सावध करत असतात, ते संकेत ओळखणं खूप महत्वाचं आहे. तर असाच काही या ताईंचा खूप म्हणजे खूप छान अनुभव होता. अंगावरती शहारे येतील असा अनुभव होता. कारण ह्याच्यातून बऱ्याच जणांसोबत असं घडत असेल की कोणाच्या तरी रूपात येऊन आपल्याला सावध केलेलं असेल स्वामींनी. पण खरंच जो कोणी स्वतःहून अनुभव घेतो ना ह्या गोष्टींचा, त्याचाच स्वामींवरती विश्वास बसतो. त्यालाच या गोष्टीची प्रचिती येते, अनुभव येतो. तर मी आशा करते की तुम्हालाही स्वामींवरचा विश्वास दृढ झाला असेल आणि विश्वास कधी डगमगू देऊ नका स्वामींवरचा. तर असंच काही त्यांचा अनुभव होता. तो अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.